श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की श्रावण महिना सुरू होणार आहे 13 तारखेपासून. तर त्याआधी आषाढी अमावस्या आहे आणि आषाढी अमावस्या जी असते ती मोठी अमावस्या असते. मोठी म्हणजे कशी की त्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या असतात. तर आषाढी अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या आणि त्याला आपण दीप अमावस्या सुद्धा म्हणतो, गतहरी अमावस्या सुद्धा म्हणतो. आता त्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं असतं. तर ही जी अमावस्या आहे ही 11 तारखेला लागणार आहे. उत्तर रात्री 1:53 लागणार आहे आणि 12 तारखेला ती रात्री 11:06 संपणार आहे. म्हणजे पूर्ण 12 तारखेला जी आहे तर ती अमावस्या राहणार आहे. म्हणजे बुधवारी 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार रोजी आषाढी अमावस्या आहे, दर्श अमावस्या आहे आणि त्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं आहे. तर आता दीपपूजन म्हणजे काय, कसं करावं त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्याला आषाढी अमावस्येला म्हणजे 12 तारखेला आपल्याला आपल्या घरात जेवढे सुद्धा दिवे आहेत तर तेवढे सगळे दिवे आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. तर आता पूजा कशी करावी, तर आषाढी अमावस्येला जो दिवस असणार आहे तो आपल्या सणासारखाच दिवस आहे. कारण दीपपूजन करणे म्हणजे श्रावण महिना लागणार आहे. तर श्रावण महिन्यात आपल्याला भरपूर काही सेवा वगैरे करायच्या आहेत, त्यासाठी सुद्धा आपल्याला दिवे लागणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आषाढी अमावस्येला जेवढे काही तुमच्या घरात दिवे असतील तेवढे सगळे स्वच्छ दिवे धुवायचेत आणि एक पाट मांडायचा. म्हणजे सकाळी उठून एक आंघोळ वगैरे करून तुम्हाला व्यवस्थित देवपूजा करून घ्यायची आहे. घर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि देवपूजा करून तुम्हाला एक पाट मांडायचा, त्यावर लाल वस्त्र अंथरायचं, त्यावर तांदूळ टाकायचे, तांदळावर कुंकू हळद टाकायचं आणि जे दिवे तुम्ही स्वच्छ धुतलेले आहेत ते दिवे त्याच्यावर ठेवायचे. त्या दिव्यांना कुंकू हळद तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फूल वगैरे व्हायचं आहे. तुम्ही तिळाच्या तेलाचा पण दिवा लावू शकतात, नाही तर तुमच्याकडे जे तेल असेल त्या तेलाने तुम्ही दिवा लावू शकतात. पण त्यातला एक दिवा हा तुपाचा पाहिजे. एक दिव्यामध्ये तूप टाका आणि बाकी सगळे दिवे जर तेल असेल तर तेलाने तुम्ही लावू शकतात. तर त्या दिव्याला तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे जो नैवेद्य दाखवत असतील तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तर काही ठिकाणी दूध आणि साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी ज्याची जशी प्रथा आहे त्यांनी तसा नैवेद्य दाखवावा. आणि तुम्ही जेव्हा दिवा लावणार त्यावेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे की दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. तर असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही. एक काळी पेटी घेतली, एक दिवा लावला, ती भिजली, दुसरी घ्यायची, त्याच्याने दिवा लावायचा. पण एका दिव्याने दुसरा दिवा लावायचा नाही. तर आता तुम्हाला समजलंच असेल की दीपपूजन आपल्याला अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे दीपपूजन तुम्हाला सकाळी करायचं तर तुम्ही सकाळी करू शकतात, संध्याकाळी करायचं तुम्हाला तर तुम्ही संध्याकाळी करू शकतात. या आषाढी अमावस्येला गतहरी अमावस्या सुद्धा म्हणतात. तर गतहरी अमावस्या म्हणतात, पण काही लोकांनी याला गटारी अमावस्या म्हणून नाव दिलेलं आहे. तर त्या दिवशी ते मद्यपान करतात, त्याच्यानंतर मांसाहार करतात. तर ही चुकीचं आहे, हे त्यांनी करायला नको. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की अमावस्येच्या दिवशी कृपया करून मांसाहार आणि मद्यपान करू नका. तर त्याच्यानंतर आपल्याला अमावस्याचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्यासाठी किंवा लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी सुद्धा ओळखला जातो. म्हणून आपल्याला त्या दिवशी लक्ष्मी मातेच्या काही सेवा करायच्या आहेत. त्या कोणत्या की त्या दिवशी तुम्हाला एक वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे, एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. 16 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. तर या दिवशी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे आणि जेव्हा तुम्ही दिवे लावणार त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यातला जो काही दुःखाचा, दरिद्राचा, नकारात्मकतेचा अंधार आहे तो सगळा जो अंधार आहे तो तुम्ही दूर करा आणि आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सुख, शांती, समृद्धी याचा तुम्ही प्रकाश आणा, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला आषाढी अमावस्येच्या दिवशी दीपपूजन हे करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.